ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नागपूरच्या दीक्षाभूमीवरून ही संविधान सत्याग्रह पदयात्रा जी आहे या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि या यात्रेमध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या ठिकाणी सहभागी झालेले आहे। तुषार गांधी यांच्या नेतृत्वामध्ये ही पदयात्रा या ठिकाणी होत आहे आणि काँग्रेसचे प्रदेश पातळीवरचे सगळे वरिष्ठ नेते जे आहे ते या ठिकाणी सहभागी झालेले आहे। संविधानाच्या मूल्यांच्या संरक्षणासाठी ही पदयात्रा जी आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। तुषार गांधी आपल्या सोबत आहे। सर, काय सांगणार, पदयात्रा सुरू झालेली आहे, काय संदेश घेऊन तुम्ही? संदेश फक्त एक साधा आहे, लोकशाही आणि आपलं संविधान आणि लोकांचा सत्याग्रहाचा अधिकार, हे तीन वस्तूंना आम्ही लोकांपर्यंत परत पोहोचून राहिलोय। इकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष साजरं होत आहे। परवा भव्य दिव्य असा एक पथसंचलन पार पडलं आणि दुसरीकडे तुमची ही यात्रा, ते एक संघाचं पथसंचलन होतं, हे आमची जनताचा आक्रोश आहे। कोण कोण येणार आहे, सभा नियोजन कसं? आपण पाहून राहिलोय, सगळे पक्ष आहेत तिथे आमच्या बरोबर, जे महाराष्ट्र महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत, आम्ही सगळे एकत्र चालतोय। नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सगळे प्रमुख नेते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि ही यात्रा नागपुरातील प्रसिद्ध ऐतिहासिक दीक्षाभूमीवरून सुरू झालेली आहे आणि सेवाग्राम येथे या पदयात्रेचा समारोप होणार आहे। सगळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते या पदयात्रेत सहभागी झाले। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। असं आहे की तुषारजी गांधी आणि बाकी सर्वांबरोबर ही यात्रा दीक्षाभूमीतून निघालेली आहे। सामाजिक न्याय, शांतता आणि संविधान ज्या पद्धतीनं, संविधानाला आज ज्या पद्धतीनं त्याच्यावर हमले होत आहेत, त्याच्यामुळे संविधान वाचवण्यासाठी ही यात्रा आहे। या यात्रेतनं जे काही सामाजिक प्रश्न सध्या जनतेसमोर आहेत, त्या सामाजिक प्रश्नाची सुद्धा उकल त्या निमित्तानं या यात्रेमध्ये होणार आहे। यात्रेमध्ये तुषारजी गांधी संवाद साधणार आहे, प्रत्येक गावामध्ये जाऊन रस्त्यामध्ये त्यांचे प्रश्न समजावून घेणार आहे आणि ते सुद्धा प्रश्न कशा पद्धतीनं प्रभावीपणे मांडता येईल यासाठी ही यात्रा इथे निघालेली आहे। थँक्यू। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।